तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि मित्रांनो, आम्ही आता जात आहोत महालक्ष्मी मंदिरात आणि आजचा दिवस चौथा दिवस ना रे? चौथा दिवस आहे आमचा आजचा। आणि आम्ही आता निघालो आहोत महालक्ष्मीच्या देवळात आणि आज रविवार पण आहे आणि आज गर्दी फुल आहे। बघ इथे या रोडला एवढी नाही, पण जर का तुम्ही पुढे पुढे जाल ना तशी गर्दी वाढत जाईल फुल। तर काय नाही, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉगमध्ये फुल मजा अशी येणार आहे, ब्लॉगमध्ये फुल मजा येईल। आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट दाखवत राहा। आता 135 झाले सबस्क्रायबर्स, दिवाळीला जायच्या आधी 150 तरी पूर्ण करा मित्रांनो, हीच अपेक्षा आहे। तर काय नाही, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आपल्या मित्रांनो। आमचे मित्र बघा स्टिंग प्रेमी, अजूनपर्यंत मी एकदा पण नाही स्टिंग पेला आणि हे बघा नुसते स्टिंग पित हे बघा। मी नाही हा नाही पियत, हे दोघं जण स्टिंग प्रेमी, आपण नाही अजूनपर्यंत एकदा पण नाही स्टिंग हात लावलेलं मित्रांनो। आणि आता तब्येत पण जरा डाऊन आहे आणि समजलं नाही, परवाच्या ब्लॉगमध्ये मी बोललो की माझी तब्येत चांगली अजूनपर्यंत मला काय झालं नाही, पण दृष्ट लागल्याशी वाटते, कोणाची तरी दृष्ट लागल्याशी वाटते, जास्त करून ह्याचीच लागल्याशी वाटते मला दृष्ट। आणि जरा मी आजारी पडलो, सर्दी वगैरे, डोकं वगैरे जाम दुखतोय। तर काय नाही, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती नवीन असेल। आणि जेवढा शेअर करता येईल ना व्हिडिओ मित्रांनो तेवढा शेअर करा मित्रांनो। मी आता देवळाची इथे आलो आहे आणि गर्दी बघा बाजूला तिथे बघा, गर्दी करणार फुल गर्दी आहे मित्रांनो इथे। आता जातोय आज देवळाची इथे आणि आज दिवस चौथा आहे, अजून 5 दिवस चॅलेंज आहे ते पूर्ण करायचं आहे। तर आता जातोय देवळाच्या आत, गर्दी बघा आज रविवार असल्यामुळे ना फुल गर्दी आहे। मी आता देवळात आत आलोय आणि आज गर्दी एवढी आहे ना आज रविवार असल्यामुळे बघा फुल गर्दी आहे देवळात आज। आता दर्शन कसं भेटतंय मला काय माहिती नाही, आता रांगेत उभं राहायला लागेल दर्शन। तर काय नाही, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आता महालक्ष्मी मंदिरातून बाहेर पडलोय आणि मित्रांनो आज देवळात एवढी गर्दी होती ना, खतरनाक गर्दी होती। म्हणजे तुम्ही जर का मुखदर्शन उभं राहिलं ना तरी पण ती जवळजवळ एवढी 100-150 मीटरची लाईन असेल, एवढी लांब होती लाईन। तर काय नाही, या ब्लॉगमध्ये पण एवढंच। जर का तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।